हाय गाईज, गुड आफ्टरनून. दुपार झालेली आहे आता आम्ही चाललेलो आहे भोर तालुक्यात. भोर तालुक्याची का रे? भोर तालुक्यातील आपल्या इतिहासातील महत्वाचा किल्ला रायरेश्वर, केंजळीगड आणि रोहिडा. तर हे 3 किल्ले पाहायला चाललेलो आहे आम्ही आता. रायरेश्वर इतिहासातील एक अतिशय महत्वाचा किल्ला. तिथे शिवाजी महाराजांनी आपल्या 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेलं मंदिर, शंकर महादेवाचं मंदिर आहे तिथं. तर त्या किल्ल्याचं आणि मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही चाललेलो आहे. तर आज साई शेट बसलेले आहेत माग आणि एक न्यू मेंबर ऍड आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये न्यू मेंबरची ओळख करून देऊ आपण. हे अतुल दादा आमचे. काही सांगा जरा अतुल दादा. ओके, तर त्यांचं आपल्या ब्लॉग तर्फे हार्दिक स्वागत. थँक्यू. बोला अतुल दादा, काय म्हणतो तुम्ही? कसं काय चाललाय सफर तुमचा? ऊन आहे जरा जास्त आहे. जास्त आहे थोडं. बोला अतुल दादा, बोला काय म्हणताय? सफरचा आनंद घेतोय आम्ही. ओके. ऊन जास्त पडले का? ऊन जरा जास्त आहे. आता ट्रेकला गेल्यावर समजेल कसं काय होतं काय नाही. ओके, चला मग जाऊ आपण आता आम्ही सासवडला जायचंय. थोडंफार न्याहारी करतो, जेवण वगैरे काय थोडंफार असेल तर. आणि मग तिथून पुढं आज मुक्कामी राहणार आहे आम्ही. कॅम्पिंग तिथं टेंट कॅम्पिंग करणार आहे. टेंट कॅम्पिंग पहिल्यांदा रायरेश्वर करणार, मग टेंट कॅम्पिंग करणार आणि मग उद्या सकाळ केंजळीगड आणि रोहिडा किल्ला करणार आहे. चला पुढे सासवड मध्ये पोहोचलेलो आहे आम्ही आता. इथं थोडंफार काहीतरी खायचंय. चला मग एक मस्त हॉटेलमध्ये जाऊ आता. अतुल दादांच्या आवडीचं हॉटेल आहे. सासवड मध्ये गारवा बिर्याणी खायला आलेलो आहे आम्ही. गारवा बिर्याणी एक नंबर टेस्ट आहे. कसं काय टेस्ट? क्लास नाही. कसं काय टेस्ट? चांगली नक्की. की कोणती? तंदूर आणि हैदराबादी. आलेले आम्ही नारायणपूर श्री दत्त मंदिर. चला लय भारी शंकराचं मंदिर आहे. पुढे गेले इकडे मग लय क्लास जुनं मंदिर आहे. पुरंदर श्री छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ. आम्ही आता आलेलो आहे नेकलेस पॉइंट. भोरला रोड जाताना नेकलेस पॉइंट आहे. तुम्हाला नेकलेस पॉइंट दाखवतो आता. फायनली आम्ही आलेलो आहे नेकलेस पॉइंट. नेकलेस पॉइंट का म्हणतात त्याला? कारण की याचा असा आकार नेकलेस सारखा आहे. गळ्यात नेकलेस घालतात तसा असा पाणी जर पाहिलं तर. आणि इकडं पुढं भाटगर धरण आहे भोरचा. त्यातून कंटिन्यू पाणी चालू असते. आमच्या गाडीचे फॅन बघा नंबरचे. आम्हाला इथं सिटीतनं लोक भेटलेली आहेत. ते म्हणले आमच्या 31 नंबर पुढं फोटो काढायचे. म्हणलं काढा, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही आलेलो आहे भोरमध्ये. कसं आहे गावा? फ्री म्हणजे पावसाळ्यामध्ये
वरती आणि रायरेश्वर हे दोन्ही शेजारी शेजारी किल्ले आहेत. आणि आलेले आता वर डोंगरापासून वर भरपूर आलेलो आहे. जबरदस्त असा सीन आहे. पावसाळ्यात एकदम भारी वाटत असं नाही तर उन्हाळ्यात जरा थोडं वाळलेलं जंगल आहे बऱ्यापैकी आणि आग वगैरे लागलेली आहे. मी पोचलेलो आहे आता रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी. आम्ही आता आलेलो आहे रायरेश्वर गडाच्या पायथ्यावर. भरपूर ऊन आहे सध्याला आणि आता साई काहीतरी आयडिया करतोय उन्हासाठी. काय रे बाबा हे काय? इलेक्ट्रिक पावडर. ओके, त्याने काय एनर्जी वगैरे राहते का? ओके, किती वेळात प्यायची? तुम्हाला दम लागेल. ओके ओके ठीक आहे. आणि आत्ता तुम्हाला जर पाहायचं म्हटलं ना, हा रायरेश्वर किल्ला आहे आणि इकडं केंदळीगड आहे. हा पुढचा केंदळीगड आहे. आपल्याला केंदळीगडाच्या पायथ्याशी मुक्काम करायचा. इथं जे मंदिर दिसते ना व्हाईट थोडं मी बोट लावलेलं, तिथं आपल्याला मुक्काम करायचा आहे. तर आता रायरेश्वरवरून येऊन केंदळीगडावर जायचं आहे आपल्याला. रायरेश्वरला आपल्याला जायला 1-1.5 तास, यायला 1-1.5 तास लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याची शपथ घेतली त्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. चला तर मग. पहिला बॅच जबरदस्त असा हार्ड आहे. हे दोघ जण फुल जमलेले आहेत. इथं बसले. मी नॉन स्टॉप आलेलो आहे. आता जरा वेळ खाली थांबलो होतो फोन आल्यामुळे. फुल जमलेले आहेत तिथं. इथनं लोखंडी शिड्या बनवलेल्या आहेत वर जायला. खाली पाहिले तर गाडी आमची इथं. गाडी बसून वर आलो इथं. आता हार्ड पॅच आहे त्यामुळे इथे शिड्या बनवलेल्या आहेत लोखंडी. त्यांनी आपलं चॉकलेट मिळतो. सावकाश जरा हे बरोबर. कुठं आला रे? मी लोरी शिंदमधनं. भोरमधनं हा राहिला होता का? हा राहिला होता का सकाळी आलता? नाही सकाळी आलतो. ओके ओके. जय शिवराय. जय शिवराय. जय चला शिवराय. जय शिवराय ब्रो. जय शिवराय. अरे जय शिवराय. जय शिवराय. फायनली वर आलेलो आहे आम्ही आता. इथं काम चालू आहे किल्ल्याचं. जबरदस्त व्ह्यू आहे. साई आता फुल दमलेला आहे. त्याला 3-4 वेळा थांबवता यायला प्रॅक्टिस नाही त्याची अजिबात. बघा कसा बसलाय लस्सी करत. आमचं कसं आहे डेली वॉकिंग आहे त्यामुळे आम्ही येऊ शकतो डायरेक्ट नॉनस्टॉप 3-4 वेळेस गड वर खाली करू शकतो. का रे दादा? अरे हो 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 पेमेंट टाकलेलं आहे बाबा. अरे ठसकला आहे का ते? सुद्धा हा ना झाडाचं खोड कसलं आहे. हा ना. नमस्कार मित्रांनो. आम्ही आलोय रायरेश्वर पठारावरती. पुढं वरती आल्यानंतर
रस्ता आहे आणि एक उमराचं झाड लागलेलं आहे. झाड जवळजवळ खूप जुनं असावं, 100 वर्षाचं असतं ना. 100%. हां त्याचं खोड खूप मोठं आहे बरोबर आहे. आणि त्याच्या सावली खाली आता सध्या बसलेलं आहे. किती वेळ लागणार जायला तुला? अजून एक 10 मिनिटं तरी लागतील असं वाटतंय मंदिरापाशी जायला. ओके, तुला काय वाटतं साहेब किती वेळ लागेल? 10 मिनिटात पोहोचलो आपण. ओके मस्त. पण एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा भारी फील आहे दाट वातावरण. सावली एकदम. मागे जर खोड बघितलं ना तुम्ही, खोड बघा किती मोठं आहे ते उमराज झाडाचं खोड. एक 100 वर्षाचं तरी असेल पूर्ण. खूप मस्त. उन्हाळ्यात अशा ठिकाणी एकदम भारी वाटतं. असं वाटतं इथून उठावंच नाही. ते हप्ते बिप्ते सगळं काय काही टेन्शन नाही. गोडान बिडन काही कलरवाला आला म्हातारा आला तसली काही लपडीच नाही. इथंच असं वाटतं इथंच राहावं सगळं. हा असं वाटतं सगळं का रे ग्रुप सोडून द्यावा. बरोबर आहे. बाबांना विचारलं आम्ही इथं किती वर्षापूर्वीचं झाड आहे, तर बाबा म्हणले हे खरंच म्हणजे 300-350 वर्षापूर्वीचं झाड आहे आणि ते असू बी शकतं. तुम्ही बघा हे खोड वगैरे किती भरपूर मोठं आहे त्याचं का. काहीच येत नाही, गाडी वगैरे काहीच येत नाही वरती. आम्ही म्हटलं बाबा रोड आहे वर याला. ओके, पावसाळ्यात फुल पाणी असतं इथं. बरोबर आहे. पाऊस खूप जास्त असेल. 5 महिने खाऊन चालतो पाऊस. हा बरोबर आहे. अंधारातच लाईट नाही का? नाही, ढगाळच वातावरण. भुईला चिकटलेलं असतं का. बरोबर आहे. तुम्ही इथंच राहता का? ओके. हे काय इथं पाण्याचं आहे का? ओके. पानतळा. फायनली आम्ही आलेलो आहे आता मंदिरापाशी. रायरेश्वर पठाराबद्दल भौगोलिक स्थानाची पूर्ण माहिती इथं दिलेली आहे. वाचू शकता तुम्ही पॉज करून टोटल. मंदिराचं इथं काम चालू आहे आता. पहिला याच्यावर पत्रा होता आणि आता त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे मस्तपैकी. काम चालू आहे पण आता याच्यात जायचं आपल्याला अशा याच्यात. महाराजांची अतिशय मस्त अशी मूर्ती इथं स्थापन केलेली आहे. रायरेश्वर मंदिराची बरोबर माहिती दिलेली आहे. थोडा इथं आम्ही विसावा करतोय. इथं ग्रामपंचायतचा एक फॉर्म दिसतोय इथं. त्याच्यामध्ये आम्ही इथं एक 5 मिनिटं विसाव्यासाठी थांबलेलो आहे. दादा काय कोणती पावडर आहे? इलेक्ट्रॉन पावडर भरतो. मंदिराच्या शेजारीच काम चालू आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली.
शिकायचं का रबी माशावर चालायला चालले ते बसले ते आरामशीर आराध्या शाळेत जाते का हा कितीला आहे पुढे जाऊ दुसरी खायला टाकले मी आता इथं पूर्ण उन्हात आणि दमलेलं दिसतं ती चला आता आपल्याला पुढे जायचंय खाली नॅचरल पाणी येत आता मग अशा आम्ही येतनच गेलो होतो वर आता रिटर्न आलेलो आहे तर नॅचरल पाणी दादा आणायला गेलेलं आहे आता ते प्यायचं आहे मला टेस्ट बघायचं कसं आहे. मस्त खरंच खरंच केंद्रगड मी तुम्हाला शेवटी आम्ही आता रायरेश्वर गडावरून खाली उतरतोय इथनं आता आपल्याला हार्डपॅच हा भरपूर त्यामुळे इथं शिड्यांची सोय केलेली इथं गडसंवर्धन समितीने आता आम्हाला जायचे त्या केंजळी गडावरती तिथे पुढं दिसतंय 2 शूटर उतरलेत खाली बघा आता गाड्यांची पार्किंग हा केंद्रळी गडावर चाललेलो आहे तिथे केंद्रळी गडावर पाय त्याला पोरं खेळतात फुल एन्जॉय झालेला आहे इथं पोरांचं केंजळी गडावर जायच्या रोडला गाय वगैरे चरते तिथं मस्तपैकी बघा ना गाव त्यांचं खाली पूर्ण आणि ह्या इकडं चरायला सोडलेले आहेत केंजळी गडातून खाली आलेलो आहे आम्ही आता मस्त ट्रेकिंग करून नाही बरोबर आहे बरोबर आहे एकदम नाईस असं जबरदस्त असं सीन आहे अंधार पडलेला आहे आम्हाला खाली यायला पण रस्ता चुकलोय 100% आपण या रोडने नव्हतं आलो आपण खाली ते पोहोचणार आपण जळवाडीमध्ये जेवणासाठी आम्ही इथं आलेलो आहे त्यांचं घर आहे ते इथं हॉल आहे त्यांचा महाराजांची मूर्ती वगैरे एकदम मस्त असा व्ह्यू आहे आम्ही ज्या घरात जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे त्या घरापासून डोंगर वगैरे बघा इकडं सूर्यास्त मावळलेला आहे आता इथं ह्या घरापाशी राहिलेलो आहे आम्ही आणि वर जर पाहिलं तर तुम्ही इथं वर दिसतोय बघा केलनाईगड मस्त असतं वातावरण खूप शांतता आणि भारी वातावरण आहे हा बघा कसं काय जेवण एक नंबर मस्त आहे सुपर जेवणासाठी आलेलो आहे आम्ही आता इथं मस्त जेवण आहे एक नंबर झोपायचं नियोजन आहे आमचं इथं टेंट टाकून गुड मॉर्निंग गाईज कॅम्पिंग
झालेलं आहे आमचं. रात्री इथं गड संवर्धनाची बी पोर आली होती, वर गेल्यात ते काम करायला. मस्त नजारा आहे एकदम. आता इथं टेंट मध्ये कॅम्पिंग केलं. आता नाश्ता वगैरे करून निघायचं आहे आम्हाला. इथे नाश्ता करायला पोरं टीव्ही वगैरे बघत आहेत. झोपले सगळे. इकडं कार्टूनचा नाद लागलेला आहे. आज सुट्टी पोरांना शाळेत. मस्त कार्टून बघत बसली. कोंबडीचा एक पाय ऍक्सिडेंटली फ्रॅक्चर आहे बघा. तरी पण चलते बिचारी, पोटा पाण्यासाठी करायला लागतंय तिला नियोजन. मस्त नाश्त्याचं नियोजन चाललेलं आहे. पोरं पण टीव्ही वगैरे बघायला. घर बघा परत एकदम साधं जुन्या पद्धतीचं घर आहे. फायनली आम्ही नाश्ता वगैरे करून आता परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे. चला मग आता रोहिडा किल्ल्याचं सर करायचं आपल्याला. रोहिडावर जाऊया. या बाबांच्या घरी राहिलो होतो. आमचा ब्लॉग आहे त्याच्यात आम्ही घेतो तुम्हाला. काय येतो मग गणपतीला. हा ओके ओके चला मग. ओके समोरचं रायरेश्वर. तो रायरेश्वर ना तिकडं. यांची खासियत काय माहिती का, यांना रस्ता आहे इथं. आम्ही आलेलो आहे परत आता भोरमध्ये. तर भोरमधून परत आता रोहिडा फोर्टला चाललेलो आहे. आम्ही चाललोय आता रोहिडेश्वर किल्ला. रोहिडा फोर्टची चढाई चालू आहे आता. भरपूर उंच किल्ला आहे. थांब नाही. फायनली वर आलेले आम्ही आता. गणेश दरवाजा. फायनली रोहिडावर पोचलेलो आम्ही आता. शिरवले बुरुज काढले आम्ही आता. मग भारी का नाही शिव. आपण तिकडून आलेलो आहे बाजारवाडी. सोन्याचा घाणा. सोलरची मोटर आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे लोक इथे गड संवर्धन करतात. मार्च एंडिंग असून सुद्धा इथं पाणी. किल्ल्यावरती इथं जरा आराम चालला. मला घेऊन जा ना म्हणू. किल्लेदार इथे इथलं बघा.
हे हा, झोपले चालते. इकडे काम चालू आहे आमचा आराम चालू आहे सध्या इकडे. हो तो डबा दिलेला आहे ना तो खाली करून त्यात ते बारकी पातेल आहे ना त्यात काय हे करा हा ते जेवण नाही का दिलंय तू म्हणला जर आराम झालाय आमचा आता इथं मंदिर आहे इथं केवढा आहे इथं. गणपती महादेव आता आमचा खाली जायचं परतीचा मार्ग गाव झालाय इथं काम चालू आहे यायचं इथं बेंच वगैरे बघा किती मजबूत बेंच आहे इथं वर आलेले आहेत पण पर दुपारचं आमचं उतरायचं गड चालू आहे आता आपण गड उतरायला आहे ना 12:42 ला चालू केलेलं आहे आणि आता 48 झालेले आहेत बघा 6 मिनिटात इथून इथपर्यंत आलेले आता आपण वर चढायला 1 तास लागलेला आहे कम्प्लीट 1 तास ते 10 मिनिटं आणि आता खाली जायला किती वेळ लागते बघू उन्हातानाचं कोणच नसतं गडावर कोणच लय भयान परिस्थिती कोणाची गडावरती पावसाळ्यात भरपूर गर्दी असते इथे गडावरती ही बाजारवाडी आहे खाली तिथे जायचं आहे आपल्याला मस्त आरामशीर इथं बसलेलो आहे आम्ही पण ह्या किल्ल्यावर विशेष म्हणजे जाडी नाहीये जाडी वगैरे काय नाहीये आराम करायला तर इथे ह्या बाकडं किती बक्क बांधून टाकलेली आहेत आता दमतोय माणूस त्यासाठी बाकडं वगैरे आणलेली आहेत चला मग जाऊ खाली आता किल्ल्यापासून खाली आल्यावरती इकडं गोवा आहे रोहिडा किल्ल्यावरती इथं जर पाहिलं तुम्ही इथं पण इथं काय आम्ही जाणार नाही आता दमलेलो आहे भरपूर त्यामुळे खाली चाललोय बऱ्यापैकी हार्ड पॅच किल्ला आमचा उतरून झालेला आहे आता स्लोप मध्ये जायचं व्यवस्थित वर बघा फार तिकडून आलोय आम्ही इकडून आलोय आता एक झाड आहे इथं फायनली किल्ल्याच्या खाली आलेलो आहे आम्ही आता 1:22 म्हणजे आम्ही जवळजवळ करेक्ट 40 मिनिटात खाली आलोय आणि वर जायला लागले आम्हाला 70 मिनिटं मध्ये जेवायला आलोय आम्ही येत आता सायमळ हॉटेल सायमळ खानावळ सायमळ मटन थाळी एक मटन थाळी आहे एक चिकन थाळी आहे मस्त आहे एकदम जेवण चांगलं या भागातलं गाजलेलं हॉटेल आहे सायमळ साईमाळ मस्त नियोजन होतं एकदम साईमाळ हो राहायची बघ गाडी इथंच साईडला लावायचं ते आता आम्ही आलेले आता भाटगर धरणावर पाहण्यासाठी एकदम मस्त वातावरण इथं फुल ऊन पडलेलं आहे वाता पाणी एकदम
हा हा ना मस्त आंघोळ झालेली आहे आमच्या आता इथं पोरं पावतात अजून डेलीच आहे त्यांना चला काहीच आता आलेलो आहे आम्ही घरी आता पेरण्या वाट्यावरती आहे मस्त ट्रिप झालेली आहे आमची छान झाली एकदम कुठे आहे तुम्ही दिसा आहे आहे मस्त एक नंबर ट्रिप झाली एक खुलताबाद झालेला आहे त्याच्यामध्ये पण नंतर चला बघ भेटू आता नंतर पुढच्या ट्रिपला ओके बाय बाय अरे बाय बाय म्हणा की बाय 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 बाय